येडगाव धरण आणि या धरणा शेजारी आमची शेती आहे. इथं येडगावचा घाट आहे शेजारी आणि इकडे सगळं धरणाचा किनारा आहे. आणि इथे 3 पिल्लं सोडलेली आहेत कोणतरी. तिन्ही पिल्लं नर जातीचे आहेत आणि त्यांना धड उभं राहता येत नाही आणि धड खाता येत नाही. अशा अवस्थेत 3 पिल्लं खाली सोडलेली आहेत. तर जरा लाजा वाटू त्या लाजा. कशाला शाटोपटायला जनावरं पाळता का तुम्ही? तुम्हाला जर नसन झेपत काय पाळता तुम्ही ती जनावरं? त्यांना उभं राहता येत नाही, त्यांना दुधाची गरज आहे, तर त्यांना तुम्ही इकडे खाली आणून सोडता. नसन झेपत कशाला पाळता तुम्ही? ही लहान लहान बछडी त्यांना आज संध्याकाळी नाही तर उद्या संध्याकाळी कुठेतरी जनावर मारून टाकणार. कशाला करता असं तुम्ही? 5 पैसे मिळवण्यासाठी तुम्ही अशी लहान लहान पिल्लं आणून सोडणार इकडे खाली. आज आहेत उद्या दिसणार नाही ती. लाजा वाटू द्या लाजा. नसन जमत तर सोडून द्या. कशाला दुधाचा व्यवसाय करता? किती पैसे मिळतात तुम्हाला अशी एक्स्ट्रा? किती दूध जनावर पिते असं दूध? खुशाल इकडं आणून सोडी तसे शेताला 3 पिल्लं आणून सोडले. लाजा वाटू द्या जरा. आम्हाला माहीत नसतं हे कधी होते कधी नाही. रात्रीचे आणून टाकीते ते जनावरं पिल्लं बिचारी. ते आता आमच्याकडे बघायच्यात माझ्याकडं. तर काय करणार आहे आम्ही तरी? त्यांना नाही दूध देऊ शकत, ते ना धड खाऊ शकत. हे असं कुठंतरी थांबलं पाहिजे. हे लाजा वाटल्या पाहिजे सोडणाऱ्यांना. आपण कशाला दूध व्यवसाय करतोय? किती असे बंगले बांधले तुम्ही अशी जनावरं सोडून? तुम्हाला जर नसन झेपत काय पाळता तुम्ही ती जनावरं? त्यांना उभं राहता येत नाही, त्यांना दुधाची गरज आहे, तर त्यांना तुम्ही इकडे खाली आणून सोडता. नसन झेपत कशाला पाळता तुम्ही? ही लहान लहान बछडी त्यांना आज संध्याकाळी नाही तर उद्या संध्याकाळी कुठेतरी जनावर मारून टाकणार. कशाला करता असं तुम्ही? 5 पैसे मिळवण्यासाठी तुम्ही अशी लहान लहान पिल्लं आणून सोडणार इकडे खाली. आज आहेत उद्या दिसणार नाही ती. लाजा वाटू द्या लाजा. नसन जमत तर सोडून द्या. कशाला दुधाचा व्यवसाय करता? किती पैसे मिळतात तुम्हाला अशी एक्स्ट्रा? किती दूध जनावर पिते असं दूध? खुशाल इकडं आणून सोडी तसे शेताला 3 पिल्लं आणून सोडले. लाजा वाटू द्या जरा. आम्हाला माहीत नसतं हे कधी होते कधी नाही. रात्रीचे आणून टाकीते ते जनावरं पिल्लं बिचारी. ते आता आमच्याकडे बघायच्यात माझ्याकडं. तर काय करणार आहे आम्ही तरी? त्यांना नाही दूध देऊ शकत, ते ना धड खाऊ शकत. हे असं कुठंतरी थांबलं पाहिजे. हे लाजा वाटल्या पाहिजे सोडणाऱ्यांना. आपण कशाला दूध व्यवसाय करतोय? किती असे बंगले बांधले तुम्ही अशी जनावरं सोडून? इथं शेताला 4 पिल्लं कोणतरी आणून सोडल्यात साधारण परवाच्या रात्री. ज्या जनावरांना नीट चालता येत नाही, उभं राहता येत नाही, अशी 4 पिल्लं. आता इथं 2 आहेत आणि त्या टोकाला 2 आहेत. ही पिल्लं कोणीतरी सोडल्यात आणि ते आम्हाला माहिती कोणी सोडल्यात. आता ही ज्यांनी कोणी सोडल्यात ना त्यांनी गुपचूप घेऊन जायची ही पिल्लं. इकडं काही सोडायचं एक ठिकाण नाही आहे. आधी 2 दिवस जर राहिली ही जनावरं तर कुठली तरी कुत्री किंवा कुठलीतरी लांडगे बिडगे मारून टाकणार त्यांना. जरा लाजा वाटू द्या लाजा. तर थोड्या पैशासाठी तुम्ही या असे काही कामं करता. किती पैसे भेटतात तुम्हाला असे? नाल्याकडनं कुशल ते मागं सुद्धा एक अशी गाय इथं सोडली होती, ती गाय जिवंत होती आणि दुसऱ्या दिवशी ती गाय मेली. म्हणजे तुम्ही जनावर मरायला लागलं का तुम्ही इकडे खाली आणून सोडायचं. इकडं मग हे कुत्री लांडगी त्याला खाऊन टाकणार. इकडे काही स्मशानभूमी का काय इकडे नेमकी? जनावरांची का माणसांची? कुशाली 4 पिल्लं आणून सोडल्या. त्यांना उभं राहता येत नाही, त्यांना थोडं थोडं खातात. ते बिचारे उपाशी तापाशी पिल्लं येते आणि तुम्ही थोड्या पैशासाठी तिथं दूध पित असेल गायचं त्या याच्यासाठी तुम्ही अशी जनावरं कुठेही सोडता. लाजा वाटू द्या लाजा जरा. नसन जमत ते धंदे सोडून द्या. आणि तुम्हाला मी शेवटचं सांगतोय, ही जनावरं तुम्ही मला माहिती आहे कोणची जनावरं आहेत. ही जनावरं तुम्ही गुपचूप घेऊन जा. मी इथं थांबत नाही शेताला, नाही तर मी ती जनावरं तुमच्या घरापाशी आणून परत बांधेन. हे तुम्हाला मी शेवटचं सांगतोय. कधी सोडली जनावरं तरी?
आता हे 3 दिवस झाले सोडलेला, हे 4-5 वासरं सोडल्यात. त्याला काहींना खाता येते, काहींना खाता येत नाही. अशी जनावरं इकडं शेतीत आणून सोडल्यावर शेतीची किती नुकसान करतात. बरं पहिली मी 4-5 सोडली होती, त्याच्यातली काही कुत्र्यांनी मारली, एक सांभाळलं होतं. पण ते पाणी प्यायला नदी का गेलं ते मारलं. आणि जिवंत गाई जे चालता येत नाही काय नाही अशी आणून इथं घाटाका सोडित्यात. ते कुत्री अशीच हे करीत्यात. अशी कशाला आणून सोडायची त्यांनी. शेतीची इथं नुकसान करीत्यात कुत्री बी. साधारण किती पिल्लं आहेत ती? हे 4 पिल्लं आहेत आता. आणि ते त्यांना खाता पिता येते? 2-3 खात्यात, 1-2 खात नाहीत. अशी कशाला शेतकऱ्याने आणून सोडायची इथं. सांभाळायची ना ती. कालवडी सांभाळायची आणि गोरं सांभाळाय काय होतंय. आपण जे पाहताय ही 2 लहान बछडे, अजून एक बछडा आहे तो त्या वावराच्या त्या साईडला आहे तिकडं. आता इथं आमची सोयाबीनची शेती आहे आणि पलीकडं धरण आहे. इकडं सगळं धरणाचा किनारा आहे. आणि या अशी नालायक लोक इथं अशी जनावरं आणून सोडतात. तर काही लाजा वाटल्या पाहिजे ना तुम्हाला. कशाला पाळतात ते जनावरं? तुम्हाला जर नसेल शपथ 1-2 लिटर ते दूध पित असेल ते बछडं, काय पित असेल ते पित असेल. पण तुम्हाला दूध कमी पडतं, मग तुम्ही असे लहान लहान बछडे इकडे आणून सोडिता. काही लाजा वाटतात का तुम्हाला? लाजा हा? त्यांना उभं राहता येत नाही, त्यांना दुधाची गरज असते, म्हणून तुम्ही इकडे खाली आणून सोडिता, पुढं तिकडे डोंगराच्या तिकडे सोडिता. लाजा वाटतात का तुम्हाला? लाजा हा? कशाला शाटोपट्याला करता का तुझाच धंदा तुम्ही? तुम्हाला नसेल शपथ या अशी लहान लहान पिल्लं त्यांना उभं राहता येत नाही, इकडं आणून सोडलं आहे. इकडं सगळं जंगल आहे इकडं सगळं खाली. ते आज संध्याकाळी एखादा बिबट्या येऊन यांना घेऊन जाणार. 3 बछडे सोडले, 3. किती धंदा होणार आहे असा तुमचा दुधाचा? हा, किती धंदा होणार आहे? शुल्लक तुमचा धंदा कमी होतो म्हणून तुम्ही अशी कुठं नाही करता. गाय इथं सोडिता, तिकडं त्या चांदपीर बाबा म्हणून तिकडं चारण बाबा तिकडं सोडिता लहान लहान बछडे. अरे काय त्यांना निरागसते, त्यांना काय काय त्यांना दुधाची गरज.